नांदेड येथील महसूल कर्मचारी आणि अधिकारी संघटनेच्या वतीनं झुंजार कामगार नेते र ग कर्णिक यांची जयंती मंगळवारी उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी स्वर्गीय र ग कर्णिक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। कामगारांच्या हक्कासाठी त्यांनी आयुष्यभर केलेल्या संघर्षाचा आणि चळवळीतील योगदानाचा यावेळी उपस्थितांनी गौरवपूर्ण उल्लेख केला। कामगार कर्मचारी यांच्या न्याय मागण्यांसाठी त्यांनी दिलेले नेतृत्व आजही प्रेरणादायी असल्याचं मत व्यक्त करण्यात आलंय। कार्यक्रमाच्या प्रसंगी महसूल विभागातील कर्मचारी, अधिकारी तसंच संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जयंतीनिमित्त स्वर्गीय कर्णिक यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केलाय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी। र ग कर्णिक साहेब म्हणजे महाराष्ट्राचे आणि देशपातळीवरचे अधिकारी कर्मचाऱ्यांचा भीष्मपिता, ज्यांनी या चळवळीमध्ये 65 वर्ष सेवा, अहोरात्र कष्टकरी कामगार कर्मचारी अधिकारी कर्मचाऱ्यांना पहिल्या वेतनापासून 7व्या वेतनापर्यंत न्याय हक्क देऊन लढवून त्यांनी शासनाचा आणि कर्मचाऱ्यामध्ये कधीही विकोपाला न जाता कर्मचाऱ्यामध्ये आणि शासनामध्ये समन्वय घडवून आणण्यासाठी अहोरात्र अभ्यासपूर्वक त्यांनी अभ्यास केले आणि त्यांच्याचमुळे आज महाराष्ट्र लेवलवर राज्य पातळीवर 17 लाख कर्मचाऱ्यांचं नेतृत्व करणारे आमचा स्वर्गीय र ग कर्णिकांचा नेतृत्व बलशाली यवन ह्या महाराष्ट्रात नव्हे संपूर्ण देशपातळीवर त्यांनी देशाचे अध्यक्ष म्हणून सुद्धा काम केलेत कामगार कर्मचाऱ्यांसाठी। आणि जवळपास त्यांनी 2020-21च्या या कालावधीमध्ये त्यांनी ध्येय ठेवलेत, परंतु त्यांचा जे आदर्श आहे आज कर्मचारी अधिकाऱ्यामध्ये फार मोठा आदर्श आहे। त्यांचा संयम नेतृत्व आणि सनदशीर मार्ग आणि वेळ काळेला संकट काळी देशाला राज्याला वाचवण्यासाठी अनेक वेळा हातबल दिलेत आणि आता स्वतःहून पुढाकार घ्यायचा। शेतकऱ्यांचा दुष्काळी परिस्थिती जरी निर्माण झाला अशा वेळी आपला स्वतःचा वेतन अदा करायचा, एक महिन्याचा वेतन दिले, 2 दिवसाचं वेतन दिलेत आणि 77ला 78ला मोठ्या प्रमाणामध्ये 54 दिवसाचा संप त्यांनी देशामध्ये घडवून आणलेत आणि या संपाच्या माध्यमातून अनेक कर्मचाऱ्यांचा न्याय हक्काच्या भावी संदर्भात त्यांनी न्याय मिळवून दिलेत। एवढा मोठा त्यांचा इतिहास आहे। या इतिहास संपूर्ण एका महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता देशपातळीवर त्यांचा इतिहास आहे। म्हणून या कामगार नेत्याला आज आम्ही या ठिकाणी जन्मदिवस संपूर्ण राज्यामध्ये केलेला आहे। म्हणून या अनुषंगाने आज या ठिकाणी नांदेड या ठिकाणी अधिकारी कर्मचारी आणि राज्य सहकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेतर्फे आज यांनी आम्ही श्रद्धांजली अर्पण केले, अभिवादन केले आणि त्या जयंतीच्या निमित्तानं आमचा त्यांनी दिलेले काही आदर्श आहे ते आदर्श आम्ही पुढे नेऊ आणि वेळोवेळी जनतेच्या सेवा करण्याच्या ज्या काही आम्हाला सूचना दिल्या ते सूचना आम्ही त्यांचा आदर्श म्हणून आम्ही ठेवू आणि डोळ्यासमोर ठेवून राष्ट्राचा उन्नती, देशाचा उन्नती आणि राज्याची उन्नतीसाठी नेहमी आम्ही हातभार लावू असं आम्ही या ठिकाणी वचन दिलेले आहे आणि त्या वचनाप्रमाणे आम्ही अधिकारी कर्मचारी एकत्रित एक संघ राहून या शासनाचा गाडा अतिशय प्रामाणिक, पारदर्शकता आणि निष्ठेने आम्ही काम करू असं आम्ही या ठिकाणी वचन देतो। संघटनेच्या माध्यमातून आणि कर्मचाऱ्यांना आपण न्याय मिळवून देण्याचं काम केलेलं आहे। यंदा आपला का कर्मचाऱ्यांसाठी आपल्या संघटनेच्या मार्फत कुठला संकल्प असणार आहे का आणि शासनाकडे आपली मागणी काय? नाही, परवा शिर्डी या ठिकाणी आमचा मोठ्या प्रमाणामध्ये देशपातळीवरचा अधिवेशन झालेली आहे। त्या अधिवेशनामध्ये 12 तारखेला देशातल्या कामगार कर्मचारी 1 दिवसाचा संपाचा निर्णय घेतलेली आहे। त्या संपाला आमचा जाहीर पाठिंबा पण आहे आणि ज्या काही आम्ही जुनी पेन्शन, इतर मागण्या जे काही आमच्या प्रमुख जीवनाशी निगडीत असलेल्या समस्या आहेत त्या समस्या आमचा जवळपास 18-28 मागण्या जवळपास आहेत। या 28 मागण्या संदर्भात पाठपुरावा जर नाही झाला तर आम्ही बेमुदत संपावर जाऊत असं आम्ही दिलेले आहे। मागील दिवाळी अधिवेशनामध्ये आपण नागपूरला सुद्धा धरणे आंदोलन उपोषणही केले। त्यावेळी मुख्य सचिव या राज्याचे माननीय लाडके मंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले। या आश्वासनामुळे आम्ही एकतर्फी माघारी घेतले आणि लवकरच त्यांनी जुनी पेन्शनच्या संदर्भात निर्णय घेऊ असं आश्वासन दिले, परंतु अद्याप शासन निर्णय पारित झालेला नाही। परंतु भविष्य काळामध्ये जर शासन निर्णय पारित नाही झाला 12 तारखेला मात्र कामगार कर्मचारी एकजुटीने देशपातळीवर आम्ही आंदोलन करणार आहोत।
कळंब तालुक्यातील तांदळवाडी इथं लोकशाही बचाव मतपत्रिकेवर मतदान घ्या या मागणीसाठी संस्थापक अध्यक्ष बाळराजे दादा आवारे पाटील संविधान मांडीवर घेऊन उपोषण करत होते। 12व्या दिवशी 100 पोलिसांनी आंदोलनस्थळी येऊन संविधान फेकून दिलं आणि धर्मवीर प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली। संदीप चाळक यांचा हात मोडला तर मराठवाडा संपर्क प्रमुख अण्णासाहेब जाधव यांची बायपास झाली असताना त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला, त्यामुळे त्यांच्या छातीत दुखू लागलं। यावेळी पोलीस अधिकाऱ्यांचा आणि गृहमंत्र्यांचा जाहीर निषेध करण्यात आला। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी। संत तुकाराम महाराजांच्या अभंगानुसार एकमेकांना सहकार्य करणं हाच खरा मानवता धर्म आहे। हीच माणुसकी समजून निस्वार्थपणे सेवा करण्याचं कार्य एक हात मदतीचा निर्धार करूया माणुसकीचा या पत्रकार सुभाष जाधव यांच्या संकल्पनेतून साकार झालं। जाधव इन्शुरन्स सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनानिमित्त कृतज्ञता गौरव सोहळा लासलगाव इथल्या भास्कर लीला लॉन्स इथं मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमात समाजसेवा, पत्रकारिता आणि इतर क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 51 मान्यवरांचा सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला। यामध्ये प्रामुख्याने भारत माता आश्रम आणि माणुसकी फाउंडेशन या संस्थांचा सन्मान करण्यात आला। तसंच रुपाली रसाळ, उषा बरकले, राधिका मोरे, दीप्ती सोनवणे आणि रुपाली सानप या बीमा सखींचाही विशेष सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण ठरलं ते आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडवणारं ठाकर नृत्य आणि ढोल पथकाचं वादन। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण पाटील यांनी। प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जाणीवपूर्वक राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव न घेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आलाय। त्यामुळे गिरीश महाजन यांच्यावर अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा नोंदवून तात्काळ त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी अकोट तालुक्याच्या वतीनं तालुका अध्यक्ष चरण इंगळे आणि महासचिव रोशन पुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली। यावेळी वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडी, युवा आघाडी आणि सम्यक विद्यार्थी तसंच पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विशाल गवई यांनी। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं जिल्हाध्यक्ष रविकांत बोपचे यांच्या तिरोडा येथील स्थानिक जनसंपर्क कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली। कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिवंगत नेत्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून 2 मिनिटांचं मौन पाळण्यात आलं। उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या सामाजिक, राजकीय आणि जनहितकारी कार्याचा आढावा घेतला। त्यांनी जनतेसाठी केलेलं कार्य सदैव स्मरणात राहील असं यावेळी म्हणण्यात आलं। यावेळी श्रद्धांजली कार्यक्रम शांत आणि शोकाकुल वातावरणात पार पडला। बिग बॉस मराठी 6 मध्ये सहभागी झालेला रोहन भाऊ भंजकर हा केवळ स्पर्धक नसून तो मराठी कष्टकरी माणसाचा बुलंद आवाज आहे। त्याच्या विजयासाठी प्रत्येक मराठी माणसानं एकजुटीनं उभं राहावं असं आक्रमक आवाहन छत्रपती शंभूराजे प्रतिष्ठानचे भैया भाऊ खारोडे, GM फिटनेस सेंटर संचालक योगेश पांडे यांनी केलंय। अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतून प्रचंड संघर्ष करत रोहन भाऊ भंजकर यांनी हा प्रवास गाठलाय। स्वतःच्या कष्टावर उभा राहिलेला हा युवक आज लाखो गरीब, शेतकरी आणि कष्टकरी कुटुंबातील तरुणांचं प्रतिनिधित्व करत आहे। अशा व्यक्तीला पाठिंबा देणं ही केवळ मतदानाची बाब नसून ती मराठी स्वाभिमानाची लढाई असल्याचं खारोडे यांनी सांगितलं। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी राजेश पाटील खारोडे यांनी। 2 मिनिटं याच्यासाठी घेत आहे। सर्व आपल्या जिमवर जे मुलं येत आहेत ते सर्व गोरगरीब कुटुंबातून आणि मेहनत करणार आहेत। जसे रामाभाऊ झाले, शामदा झाला, सागर आहे आपल्या इंग्रजा, हे सर्व मेहनत करून मुलं आपल्या जिमवर येत आहेत। कष्ट करणारे म्हणजे जे आईवडील कष्ट करतात त्याच्यातून इथं पण मेहनत करतात की पैसे वाया नाही गेले पाहिजे, त्या मेहनतीचं त्यांना फळ भेटलं पाहिजे। तसंच आपल्या विदर्भातलं जो त्या पण आपल्या जवळचे अमरावतीतले आपल्या विभागातले एक मेहनत करणारे दिवसभर सिमेंटचे पोते उचलून आणि बारदाना आपलं धान्याचे पोते उचलून दिवसभर त्यांचं कुटुंब चालवतात। परिस्थिती नाही आहे, एक छोटंसं कुळाचं घर आहे, 2 मुली आहेत, ते परिवार आहे एक छोटासा त्यांचा। त्यांना एक मोठं प्लॅटफॉर्म भेटलेलं आहे बिग बॉस मराठी म्हणून। आपला मराठी माणसाचा अभिमान आहे तो की एक समोर कुठं तरी जायसाठी एक प्लॅटफॉर्म लागतो कोणाला तरी, ते एक त्यांना एक आपलं त्यांचं पुण्य आहे की त्यांना तो प्लॅटफॉर्म मिळाला। अशा परिस्थितीत ते समोर गेले पाहिजे। आपले सर्व मुलं मेहनत करणारे आहेत, कोणी शेतकरी मुलं आहे, कोणी काही आहे, कोणी गरिबाचेच मुलं आहेत। सर्वांना फक्त हात जोडून एकच विनंती करतो की ज्या पद्धतीनं आपण मेहनत घेतो, आपले आईवडील मेहनत घेतात, तसेच एक मराठी माणूस मेहनत करणारा माणूस समोर गेला पाहिजे। त्यासाठी त्यांना
भरभरून तुम्ही वोटिंग करावं. वस्तावर त्यांना वोटिंग होतं. आपला मराठी माणूस समोर गेला पाहिजे आणि ते आपल्या मराठी माणसाला ट्रॉफी आली पाहिजे अशी विनंती करतो. विशेष म्हणजे आपल्या इकडचे अमरावतीकर आहेत ते. संजय राऊत हे आजच बोलत नाहीत, गेले 3.5 वर्ष हेच बोलत आहेत. संजय राऊत यांनी या वर्षातला मोठा विनोद केलाय. माझ्या नावाचा वापर करून त्यांना TRP मिळत असेल आणि ब्रेकिंग न्यूज मिळत असेल तर त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असा टोला उदय सामंत यांनी लगावलाय. 3.5 वर्ष बोलून बोलून उदय सामंत कुठे आहेत हे एकनाथ शिंदेंना माहिती आहे, देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांनाही माहिती आहे, असं ते म्हणाले. संजय राऊत असं म्हणालेत की उदय सामंत हे मोठा गट घेऊन भाजपमध्ये जाणार आहेत. काय नेमकी प्रतिक्रिया असेल? संजय राऊत हे आजच बोलत नाहीत, गेले 3.5 वर्ष ते हेच बोलत आहेत. आणि संजय राऊतांनी या वर्षीचा सगळ्यात मोठा विरोध केलेला आहे. माझ्या नावाला वापरून त्यांना जर TRP मिळत असेल आणि ब्रेकिंग न्यूज होत असेल तर माझ्या त्यांना शुभेच्छा आहे. परंतु आता 3.5 वर्ष बोलून बोलून देखील उदय सामंत कुठं आहे हे एकनाथ शिंदे साहेबांना देखील माहिती आहे, देवेंद्रजींना देखील माहिती आहे आणि संजय राऊतांना तर चांगलंच माहिती आहे. त्याच्यामुळे माझ्याबद्दल जे आज वक्तव्य संजय राऊतांनी केलेलं आहे तो या वर्षीचा सगळ्यात मोठा विनोद आहे, या वर्षातला सगळ्यात मोठा विनोद. पेणमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावले. जोहे हमरापूर परिसरात धोधो पाऊस कोसळलाय. रात्री पडलेल्या अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदार, वीटभट्टी आणि गणपती कारखान्यांचं नुकसान झालंय. नुकसानग्रस्तांना शासनानं तातडीनं भरपाई द्यावी अशी मागणी जोर धरू लागली. अकोला महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी सध्या जोरदार राजकीय रस्सीखेच पाहायला मिळतोय. तर भाजपने आज 44 नगरसेवकांचा गट स्थापन केल्याचा दावा केला असला तरी महाविकास आघाडीकडून सत्ता स्थापनेचे प्रयत्न अजूनही सुरूच आहेत. तर काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की सध्या गट स्थापन झालं असलं तरी प्रत्यक्ष मतदान अजून बाकी आहे. तर सभागृहात मतदानाच्या वेळी कोण कोणाच्या बाजूने हात उचलतोय तेव्हा खरा निकाल स्पष्ट होईल आणि विजय आमचाच असेल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. पहले तो प्रयत्न करता नहीं, प्रयत्न शुरू है और अभी 30 तारीख के दिन वोटिंग देना बाकी है. गट ही स्थापित हुआ है, वोटिंग का चुनाव थोड़ी हुआ. हाउस में जब लोग जाएंगे और वहाँ पे जब पूछा जाएगा कि आप किसके तरफ से है तो उस टाइम डिसाइड होगा कि इनके तरफ से कितने हाथ उठते और हमारे कैंडिडेट की तरफ से कितने हाथ उठते. चुनाव तो अभी बाकी है. क्या लगता है आपको? मुझे पूरा विश्वास है कि जब ये हाउस में जाएंगे तो विजय हमारे उम्मीदवार की होंगी और लोग हमारी तरफ से हाथ उठाएंगे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झाल्यानं बुलडाण्यात शोकसंवेदना व्यक्त करत अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण करत सर्वपक्षीय नेत्यांनी बुलडाणा शहरासह जिल्हा बंदची हाक दिली. त्यामुळे सर्वच व्यापाऱ्यांनी आपली दुकानं, आस्थापनं बंद ठेवून अजित पवारांना आदरांजली वाहिली. एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व, कुशल प्रशासक असलेलं अजित पवारांच्या जाण्यानं महाराष्ट्राची मोठी हानी झाली अशी भावना यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी व्यक्त केली. आजची सकाळ ही अतिशय सगळ्यांसाठीच धक्कादायक होती. राज्याचं एक कुशल नेतृत्व, प्रचंड दांडगा जनसंपर्क असणारे, प्रशासनावर उत्तम पकड असणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अपघाती झालेलं निधन हे अतिशय दुर्दैवी आहे. खूप मोठी महाराष्ट्राची हानी आहे. असा नेता होणे नाही, एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व होतं आणि प्रशासनावर उत्तम पकड होती. प्रचंड शिस्तबद्ध आणि प्रचंड दांडगा जनसंपर्क असलेलं मला असं वाटतं की ते एकमेव नेते असतील. आज त्यांच्या जाण्याने एका राजकीय पर्वाचा अंत झालाय. दिवंगत उपमुख्यमंत्री राज्याचे अजितदादा पवार यांना जड अंतकरणाने आम्ही सगळे आदरांजली अर्पण करतो. महाराष्ट्राचे लाडके नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं आज अपघाती निधन झालं. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशामध्ये शोककळा पसरलेली आहे. या दुःखामध्ये संपूर्ण सर्व पक्षीय यामध्ये सहभागी आहेत. त्यामुळे आम्ही आज शोककळा या ठिकाणी असल्यामुळे संपूर्ण शहर बंद करण्याचं आवाहन केलेलं आहे आणि नागरिकांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा एवढं आवाहन मी या भारतीय जनता पार्टीच्या वतीने करतो. या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये वेळ झाल्या तर इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.